गोंदिया जिले के देवरी में परिवहन विभाग ने ड्राइविंग लाइसेंस बनाने के लिए शिविर का आयोजन किया गया। विभाग ने नागरिकों से HSRP नंबर प्लेट जल्द से जल्द लगवाने की अपील की। गोंदिया जिला जो एक आदिवासी और नक्सल प्रभावित क्षेत्र माना जाता है, अब परिवहन विभाग द्वारा यातायात नियमों का सख्ती से पालन सुनिश्चित करने के लिए शिविर का आयोजन किया जा रहा है। हाल ही में गोंदिया जिले के देवरी स्थित विश्राम गृह में एक शिविर आयोजित किया गया, जहां क्षेत्र के नागरिकों को 2 पहिया वाहन ड्राइविंग लाइसेंस बनाए गए। ये शिविर हर शनिवार की छुट्टी के दिन हर तालुका में आयोजित किया जाता है, ताकि दूर दराज के क्षेत्रों में रहने वाले लोग भी इसका लाभ उठा सके। आम्ही ग्रामीण भाग असल्यामुळे, आपला गोंदिया जिल्हा हा जास्त दुर्गम आणि ग्रामीण भाग असल्यामुळे सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आमचे अधिकारी, मी देखील जात असतो, प्रत्येक शनिवारी सुट्टीच्या दिवशी शिबिर कार्यालय आपण आयोजित करतो प्रत्येक तालुक्यामध्ये। देवरी पंचायत समिती कार्यालय, तिथं जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून तिथं आम्ही त्यांना वाहतूक नियमपर सर्व प्रबोधन करणे, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करून तिथे शिकाऊ अनुज्ञप्ती दिली जाणे, पक्की अनुज्ञप्ती दिली जाणे आणि त्यांच्या काही वाहतुकी म्हणजे RTOशी रिलेटेड कुठलेही काम असेल, वाहतूक म्हणजे ऑनलाईन सर्व्हिसेसचं त्यांना माहिती देणे, जनजागृती करणे, हे सर्व तिथं आम्ही करतो दिवसभर थांबून। आणि ग्रामीण भागातील लोकांना त्यांना RTO कार्यालयाविषयी आपुलकी आणि मार्गदर्शन किंवा त्यांना माहिती जास्तीत जास्त कशी मिळेल, हे आमचं त्यामागं प्रमुख उद्दिष्ट आहे। मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो की परिवहन कार्यालयाने HTTP, हे बघा ही त्याची साईट आहे, http transport.maharashtra.gov.in, ह्या साईटवर जाऊन, ही साईट आहे https transport.maharashtra.gov.in, ह्या साईटवर जाऊनच आपण त्याच्यासाठी आवेदन अर्ज करावा। तदनंतर मग कार्यालय येतं, कार्यालयानंतर आपण आपला RC नोंदणी पुस्तक घेऊन बसलात की चॅसिस नंबरचे 4 डिजिट्स त्यात टाकायला लागतात, ते तुमच्या मोबाईलला ऑथेंटिकेट केलं जातं। नंतर फीस येतं आणि फीस भरल्यानंतर म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा येतं की तुम्ही तारीख आणि वेळ आणि ठिकाण निवडून ते आपल्याला सिलेक्ट करायचं, निवडून घ्यायचं आहे आणि आपली पूर्वनियोजित वेळ घेऊन आपण तिथं जाऊ शकता। आणि त्या संदर्भात काही अडचण असेल तर आपल्याकडं RTO कार्यालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे त्याकरता, आणि तिथे आमचे एक अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, एक लिपिक बसून आपल्याला काही अडचण येत असेल तर मार्गदर्शन देखील केलं जातं। आणि काही त्याविषयी काही असेल, समजा आपलं वाहन ऑनलाईन नसेल, काय नसेल, तर तात्काळ ती कार्यवाही देखील करून दिली जाते आमच्याकडून। आणि आम्ही कार्यालयात बसलेलो आहोत, काही जरी असेल तरी येऊन तुमची शंका निवारण तात्काळ केलं जातं। आणि बाकी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आत्ता सध्या जो ह्याचं जे आपल्याकडं एकंदरीत रिस्पॉन्स पाहता 8,568 लोकांनी आत्तापर्यंत ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेले आहेत, बुकिंग केलेलं आहे आणि 1953 लोकांनी बसवलेले आहेत प्लेट्स ह्या सेंटरवर। आपल्याकडं 8 सेंटर्स आहेत त्याकरता, आपल्याकडं 8 तालुक्यामध्ये 8 सेंटर्स आहेत। आपण अतिरिक्त देखील मागणी झाल्यास वाढवण्याची विनंती केलेली आहे आणि वाढवून मिळतील, परंतु आपल्याकडून जनतेला मी आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी HSRPचं हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसून घेण्यासाठी अर्ज करावेत आणि त्याकरता प्रशासन आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहे। आणि हे करत असताना आपलं वाहन चोरीला जाऊ नये, त्यामध्ये कोणी बनावटीकरण करू नये, याकरता हे आवश्यक आहे। आणि 30 जून 2025 ही अंतिम मुदत आहे। तदनंतर आपल्यावर मोटर वाहन कायदा कलम 50 अंतर्गत 1000 ते 2000 रुपये दंडात्मक कार्यवाही होऊ शकते। त्यापासून टाळण्यासाठी सर्वांनी HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवून घ्यावी, हे मी आवाहन करतो। आपण सर्वांनी सहकार्य कराल। धन्यवाद।